घटकामध्ये विचार केलेला आहे। हा पहिला म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये 4 घटक आहेत की नेमकं लक्ष काय आहे, त्याचे टप्पे काय आहेत, त्याचे दृष्टिकोन काय आहे, ह्या दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा। आता त्याच्या पुढे जो दुसरा जो भाग आहे ब भाग आंतरसमवाय क्षेत्र। आता हे आंतरसमवाय क्षेत्र जे आपले शालेय विषय आहेत त्या शालेय विषयाचे क्षेत्र लपलेले आहे, म्हणजे ती प्रत्यक्ष आपल्याला वर्गात शिकवायची नाही, पण जो आपले शालेय विषय आहेत किंवा शालेय विषयाची जी वेगवेगळे विषय आपण पुढे बघणार आहोत, आपण तिसऱ्या भागात येणार आहोत, तर ते वेगवेगळे विषय ज्यावेळेस आपण शिकवणार आहोत ते विषय शिकवताना आपल्याला आशयामधून ही क्षेत्र विकसित करायची। IKS इंडियन नॉलेज सिस्टीम, पर्यावरण शिक्षण, मार्गदर्शन आणि समुपदेश हे जे काही विषय आहेत ह्या विषयांना प्रत्यक्ष टच नाहीये। तुम्ही म्हणाल की हे विषय त्याचं काही पुस्तक आहे किंवा ह्याचं काही आहे का, म्हणजे आपल्याला वर्गात हे विषय शिकवायचे का, तसं नाही। जे आपण शालेय विषय शिकवणार आहोत त्या शालेय विषयातून आपल्याला त्या सर्व विषयांचा म्हणजे पर्यावरण शिक्षण असेल, मूल्य शिक्षण असेल, IKS असेल, इंडियन नॉलेज सिस्टीम असेल, मार्गदर्शन आणि समुपदेशन असेल, अशा वेगवेगळ्या विषयांचा समावेश आंतरसमवाय क्षेत्रामध्ये केलेला आहे। आता तिसरा जो भाग आहे शालेय विषय। आता इथं आपली खरी भूमिका आहे, आपली भूमिका सगळीकडेच आहे, पण शालेय विषयांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला NCF मध्ये आणि SCF मध्ये आपल्याला 10 विषयांचा समावेश केलेला आहे। जे आता आपण ह्या 10 वेगवेगळ्या विषयांचा उहापोह करतोय, समजून घेतोय, आपल्याला पुढे जाऊन ते रुजवायचे आहेत, हे सगळे 10 विषय ह्या शालेय विषयांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे। आता त्यातला पहिला विषय जो आहे तो आहे भाषा शिक्षण, म्हणजे जे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण भाषा शिकली तरच आपण सगळे विषय शिकणार, नाहीतर काहीच आपल्याकडे ज्ञान येणार नाही, कारण भाषाच नाही, समजलीच नाही, बोलताच आली नाही, तर विषयाचं आकलन आपल्याला होणार नाही। म्हणून पहिला जो विषय आहे तो भाषा शिक्षण शालेय विषय, आणि तसेच आपल्याला गणित, सामाजिक शास्त्र, आरोग्य, शारीरिक शिक्षण, क्रीडा, ह्या सगळ्या विषयांचा, विज्ञान, ह्या सगळ्या विषयांचा समावेश आपल्याला अशा शालेय शिक्षणामध्ये करायचा। आता त्याच्यानंतर म्हणजे हे जे काही दृष्टिकोन आहे किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यानंतर आपल्याला शालेय संस्कृती व प्रक्रिया। आता आपल्याला शालेय संस्कृती, आपली शाळेची संस्कृती आहेच, प्रक्रिया आपल्या शाळेची चालतीच आहे, पण आता आपल्याला कशी चालवायचे, SCFच्या माध्यमातून आपल्या शालेय संस्कृतीचं निर्माण करायचं आणि शालेय प्रक्रिया आपल्याला राबवायच्या। आणि शेवटचं आहे सहाय्यभूत परिसंस्था तयार करणे। आता ही जे काही SCF तयार केलेलं आहे किंवा SCFच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण म्हणतोय की हे सगळं राबवायचं आहे, आपल्याला प्रत्यक्ष शाळेपर्यंत जायचं, मुलाला घडवायचं आहे, मुलाला विकसित करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण ह्या सगळ्या गोष्टी रुजवण्यासाठी कुठेतरी प्रशिक्षण पाहिजे, त्याची माहिती आपल्याला द्यायला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक साधन त्याच्यासाठी निर्माण करणं गरजेचं आहे, तसं वातावरण निर्मिती करणं, जसं आपण शालेय संस्कृतीमध्ये तसं वातावरण निर्मिती करणं गरजेचं आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आजचं ट्रेनिंग सुद्धा सहाय्यक आपण जे आहे सहाय्यभूत परिसंस्था तयार करणे त्यातलाच एक भाग। आपण ही परिसंस्था तयार करतोय जेणेकरून आपल्याला म्हणजे आपण परिसंस्था तयार करतोय म्हणजे काय, आपल्याला NCF आला, NCF SCRT ला, त्याच्यामधून आपल्याला SCFT ला, SCRT ही एक सहाय्यभूत परिसंस्था आहे राबवण्यासाठी, आणि त्याच्या पुढे जाऊन आपण त्यानंतर अभ्यासक्रम तयार केला। ह्या सगळ्या गोष्टींच्या काही विचारात घेतोय। शेवट आता आपण इथं आलोय, ह्या टप्प्यावर आलोय, तर थांबणार नाही, आपण पुढे जिल्ह्याला प्रशिक्षण देणार आहोत, तिथून मग ते शिक्षक शाळेत जाणार, अशी सहाय्यभूत परिसंस्था आपल्याला विकसित करायची। असे हे आपल्याला क्षेत्र किंवा असे हे दृष्टिकोन आपल्याला म्हणजे NCF आणि SCF याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा। आता आपण त्या भागामध्ये भाषा शिक्षण बघितलं होतं, त्या 5 क्षेत्रांमध्ये तो विभाग जो आहे शालेय शिक्षणामध्ये आपण काय बघितलं होतं, भाषा शिक्षण। आता शालेय विभागामध्ये जे काय आहे तिथं आपण हा विषय बघितला होता, भाषा शिक्षण सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात आवश्यक हा विषयाकडे आपल्याला वळायचंय आणि त्याची भाषा शिक्षणाची महत्त्वाची ध्येय। आता ह्या ध्येयांचा विचार करत असताना
संकेत असतील, वस्तू असतील, ते वाचता येईल. एखादं चिन्ह आहे समजा असा उलटा गोल आहे किंवा आडव्या साईडचा गोल आहे, डाव्या साईडचा गोल आहे, ते वाचता येईल, त्याचा अर्थ समजणे म्हणजे साक्षरता. आता ह्याचे दोन आहेत, मौखिक भाषा आणि साक्षरता. मौखिक भाषेमध्ये आपण बघू तर अभिव्यक्ती बोलायला लागतो, स्वतःचे विचार म्हणजे तोंडी समजून घेतो, हा पहिला भाग आहे साक्षर मौखिक ह्याच्यामध्ये. आणि साक्षरतेमध्ये फक्त अभिव्यक्त होत नाही, पण तो अस्खलित बोलायला लागतो. म्हणजेच काय, तो अगदी प्रावीण्यासह, म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं ते पहिल्यांदा कळतं, चित्रावरून सिम्बॉल त्या ह्याच्यावरून तो लगेच ओळखायला लागतो. त्या सगळ्या गोष्टी आपण आकलनापर्यंत तो पोहोचतो. म्हणजे पहिल्यांदा साऊंड येतो, साऊंडवरून नंतर आपण चित्र, आणि चित्रानंतर मग तो सिम्बॉल, आपण तो संवेदना त्याला लक्षात येते. तर ह्या सगळ्या गोष्टी विचारताना पहिल्यांदा विचार करताना आपल्याला लक्षात घ्यायचंय की हिथंच खरा टप्पा आहे आपला. म्हणजे पहिली जी काही पहिलं जे आहे मौखिक भाषा आणि साक्षरता, तिथं जर व्यवस्थित ही भाषा रुजली तर पुढचे सगळे ध्येय आपोआप म्हणजे प्रयत्न करावे लागणार आहे. पण ते प्रयत्न करण्यासाठी आपल्याला हे जो काही पाया आहे तो पाया भक्कम करणं गरजेचं आहे. आणि केवळ ह्या विषयासाठी नाही, मौखिक भाषा आणि साक्षरता केवळ ह्या विषयासाठी नाही, तर मौखिक भाषा आणि साक्षरता जर चांगल्या प्रकारे डेव्हलप झाली, चांगल्या प्रकारे विकसित झाली, तर ही सगळ्या विषयांसाठी आपल्याला उपयोगी पडते. म्हणजे ती भाषेसाठी तर उपयोगाला पडणारच आहे, साहित्यिक निर्माण म्हणून, कवी निर्माण म्हणून, ह्या सगळ्यासाठी तर आपल्याला उपयोगी आहेच. परंतु त्याचबरोबर आपल्याला गणित समजून घ्यायचंय, सामाजिक शास्त्र समजून घ्यायचंय, विज्ञान समजून घ्यायचंय, आरोग्य शिक्षण समजून घ्यायचंय, किंवा आपण म्हणतो अर्थशास्त्र विषय मूल्य असतील, काय जे काही असतील, सगळं शिक्षणाचा जे काही आहे तो आपल्याला ह्या दृष्टिकोनातून विचार करायचा आहे. तुमचा आहे प्रभावी संप्रेषण कौशल्य. प्रभावी संप्रेषण कौशल्य. आता प्रभावी संप्रेषण कौशल्यामध्ये संवाद असणार किंवा संभाषण कौशल्य, प्रभावी संभाषण कौशल्य. त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची, प्रभावी संभाषण कौशल्य नुसतं संभाषण तास आपण करू शकतो, बोलतो आपण, गप्पा मारतो, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण प्रभावी संभाषण कौशल्याचा विकास करायचा म्हणजे तो संभाषण करताना आपले तर्क मांडेल, आपली एखाद्या गोष्टीबद्दल चिकित्सा करेल, एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःची मतं मांडेल, प्रश्न विचारेल. ह्या सगळ्या गोष्टींचा विकास ज्यावेळेस आपल्या त्याच्यामध्ये होतो, किंवा ह्या सर्व गोष्टी ज्यावेळेस त्याच्यामध्ये विकसित होतात, त्यावेळेस त्याच्याकडे प्रभावी संभाषण कौशल्य विकसित झालं असं आपण म्हणतो. नुसतं बोलणं, संभाषण करणं, गप्पा मारतोच आहे आपण, संभाषण करतो. परंतु ज्यावेळेस आपण आता तुमच्यामध्ये संभाषण आपापसात चाललंय, वेळ झालाय, मान्य करते सगळं, पण एखाद्याला उठून बोला, ज्यावेळेस आपण म्हणतो एखाद्या विषयावर बोला, मग आपण थोडंसं थांबतो की विचार करायला लागतो, तर्क करायला लागतो. त्याच्या संदर्भामध्ये आपण चिकित्सा काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणता विषय मांडायचा, किंवा कसं मॅडमला क्रॉस करायचा, मॅडमला कसं आपण म्हणायचं नाही हे माझंच बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्यामध्ये तर्क चालत असतो किंवा विचार चालत असतो. इथं आपल्याला प्रभावी संभाषण कौशल्याचा विचार करता. पुढचा आहे साहित्यिक आणि सर्जनशील क्षमता. साहित्यिक आणि सर्जनशील क्षमता. पुढचं जे आहे तिसरं ध्येय आहे साहित्यिक आणि सर्जनशील क्षमता. भाषेतून आपण म्हणतो की भाषेतून साहित्याची निर्मिती होते, भाषा शिकल्यानंतर साहित्यिक तयार होतात, सर्जनशील विचार नवनवीन निर्माण होतात. तर साहित्यिक तयार व्हायचे असतील तर त्याचं सुरुवातीला वाचन चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शब्द संपत्ती मोठ्या प्रमाणात विकसित झाली पाहिजे. आणि ही शब्द संपत्ती विकसित होण्यासाठी आपल्याला नंतर सर सांगितले या संदर्भात एक उदाहरण, दुसरीलाच किती शब्द विकसित होणं गरजेचं आहे किंवा काय, त्याच्यानंतर पण त्या शब्द संपत्तीच्या विकासातून हळूहळू आपल्याला लेखन कौशल्याकडे तो वळतो. शब्द असतील तर लेखन निर्माण, म्हणून साहित्यिक निर्माण व्हायचे असतील तर त्याच्या आधी शब्द संपदा निर्माण चांगली व्हायला पाहिजे, त्याची शब्द संपत्ती वाढली पाहिजे, त्याच्याकडे शब्दाचा इतका साठा असला पाहिजे. केवळ साठा असून चालणार नाही, पण त्याला योग्य ठिकाणी मांडण्याची त्याच्याकडे म्हणजे योग्य वेळ त्याला
लेखन करता आलं पाहिजे म्हणजे त्यातूनच म्हणजे त्याच्या विचारातून तो साहित्यिक निर्माण. आता त्यालाच लागून सर्जनशील क्षमता साहित्यिक आणि सर्जनशील क्षमता. आता सर्जनशील क्षमतेबद्दल म्हटलं तर सर्जनशीलतेचा अर्थ काय? नवनिर्माण क्षमता, क्रिएटिव्हिटी आपण म्हणतो किंवा आपण असं म्हणतो त्याला एक वेगळाच विचार तो स्वतः मांडतो. आउट ऑफ थिंक आपण म्हणतो की वेगळा म्हणजे मी चाललोय आपण सगळेजण एका दिशेने चाललेले असतात परंतु तो एका दिशेने जात नाही त्याला वेगळाच विचार येतो नाही की दुसऱ्याच दिशेने जातो. मग अशा वेळेस ज्यावेळेस त्याला त्याची स्वतःची ओन क्रिएटिव्हिटी तो तयार करतो. स्वतःची जो ज्यावेळेस तो स्वतः आपले नाही माझे विचार योग्य आहे आणि मी जे मांडतोय ते सर्जनशील आहे काहीतरी नवीन आहे हे सगळं तुमच्यापैकी कुणाचं नाही असं त्यावेळेस तिथं साध्य होतं. आणि हे कशातून साध्य होणार आहे? भाषा शिक्षणातून. साहित्य निर्मिती करणे सर्जनशील आहे का? आधी साहित्यिक जो आहे बरोबर आहे तुमचा मुद्दा बरोबर आहे पण साहित्यिक निर्माण करायचे आणि साहित्यिकामधून मग हळूहळू आपल्याला त्याचे जे काही वेगवेगळे विचार आहेत सर्जनशील विचार त्याच्यामध्ये विकसित होणं. आधी निर्माण तर करूया जसं सरांनी सांगितलं की ती कविता तयार करा. साहित्य म्हणजे सर्जनशीलता काय? पण साहित्यासाठी असं काय माहितीये का साहित्यिक जे आहे साहित्य निर्माण करायचंय त्यावेळेस साहित्य निर्माण करण्याची क्षमता आधी त्याच्यामध्ये विकसित झाल्यानंतर तो हळूहळू त्या साहित्यामध्ये सर्जनशील विचाराची निर्मिती करेल आणि हा दोन्ही क्षमता त्याच्यामध्ये निर्माण झाल्या. ह्या दोन्ही दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण विचार करतो साहित्यिक निर्माण झाला पाहिजे ते साहित्यिक आपण असं म्हणतो की साहित्याचा हा वेगळा विचार आला सर्जनशील विचार आला. ह्या दोन्ही संकल्पना जसं तुम्ही म्हणताय तशा एक पण आहे आणि तसा विचार केला तर आपण आधी साहित्यिक निर्माण तर करूया आणि मग त्याच्यामध्ये सर्जनशीलता विचार कसे येते त्या दृष्टिकोनातून प्रयत्न